नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या 5 जाहिराती आलेल्या आहेत. तर मित्रांनो, या 5ही जाहिरातीची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामधली मित्रांनो ही जाहिरात क्रमांक 1 आहे. तर मित्रांनो, याची तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि अशा 5 जाहिराती आहेत. तर मित्रांनो, 5 जाहिरातीचे नोटिफिकेशन आलेलं आहे MPSCकडून. तर पहा, ही जाहिरात आहे ग्रंथपालची मित्रांनो. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर अशा जाहिरातीसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 5ही मित्रांनो जाहिरात पूर्ण पहा. आणि वेगवेगळ्या जाहिरातीसाठी वेगवेगळी मित्रांनो शैक्षणिक अर्हता आहे आणि वेगवेगळ्या जाहिरातीची वेगवेगळी पदसंख्या आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला 5ही जाहिरातीची माहिती मिळेल. तर पहा, ही जाहिरात आहे क्रमांक 1 पहा. तर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कार्यालयातील ग्रंथपाल गट ब चं मित्रांनो क्लास 2चं हे पद आहे. या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे. तर पदसंख्या 1 आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो ही जागा आहे. तर मित्रांनो पहा, यासाठी फॉर्म भरायची जी डेट आहे 7 एप्रिल 2025 असेल फर्स्ट डेट आणि लास्ट डेट आहे 28 एप्रिल 2025. तर पहा मित्रांनो, इथे संपूर्ण तुम्ही जाहिरातही पाहू शकता. यामध्ये मित्रांनो आरक्षणाची माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला दिव्यांग आरक्षण वगैरे माहिती दिलेली आहे. तर यामध्ये आपण फक्त शैक्षणिक अर्हता आणि डेट आणि मित्रांनो पदसंख्या कोणत्याही जाहिरात कोणते एवढेच पाहणार आहोत. तर यामध्ये वेतन श्रेणी, पात्रता वगैरे तुम्ही व्हिडिओ मित्रांनो पॉज करूनही पाहू शकता. तर पहा, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे यासाठी. तर शैक्षणिक अर्हता पासेस अ डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स अँड देअर आफ्टर. अनुभव लागणार आहे तुम्हाला हॅव्हिंग वर्किंग एक्सपिरियन्स 2 इयर्स ॲज लायब्रेरियन ऑर अँड असिस्टंट लायब्रेरियन. तर प्रादेशिक अर्हता काय आहे पहा. प्रिफरन्स मे बी गिवन टू अ कॅन्डिडेट होल्डिंग अ डिग्री इन लायब्ररी सायन्स. हा मित्रांनो अनुभव लागणार, हे मित्रांनो तुम्हाला प्रादेशिक अर्हता लागणार आहे. तर नंतरची आपली जाहिरात पहा कोणती आहे. तर मित्रांनो क्रमांक 2ची जाहिरात पहा. तर प्रबंधकसाठी मित्रांनो या जागा निघालेल्या आहेत आणि एकूण जागा याच्या 20 जागा आहेत. तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त मागणीनुसार राज्य ग्राहक तक्रार निवारक आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या आस्थापनेवरील प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंच या संवर्गातील पदभरतीकरिता विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत. पदसंख्या 20 आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रवर्गानुसार मित्रांनो इथे जागा दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही पाहून घेऊ शकता. तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 6 जागा आहेत आणि अशा एकूण मित्रांनो 20 जागा आहेत. तर यासाठी फॉर्म भरायची डेट आहे 7 एप्रिल 2025 आणि दिनांक लास्ट डेट आहे मित्रांनो दिनांक 28 एप्रिल 2025. तर येथे तुम्ही व्हिडिओ मित्रांनो पॉज करून ही माहिती पूर्ण पाहू शकता. हा मित्रांनो सेपरेट आपण या जाहिरातीचा व्हिडिओ मित्रांनो ही जाहिरात कव्हर केलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता. यामध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही अनाथ आरक्षण, वेतन श्रेणी, पात्रता ही पाहू शकता. तर पहा, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता पासेस अ डिग्री इन लॉ लागेल. तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक पहा. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो ही आपली क्रमांक 2ची जाहिरात आहे. नेक्स्ट जी आपली जाहिरात आहे क्रमांक 3ची. मित्रांनो क्रमांक 3ची जी जाहिरात आहे. तर मित्रांनो पहा, सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब. तर महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब या मित्रांनो क्लास 2चंच हे पद आहे. या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर याच्या एकूण पदसंख्या मित्रांनो 2 आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 आहे आणि खुल्या मित्रांनो प्रवर्गासाठी 1 आहे. तर अशा मित्रांनो 2 जागा आहेत यासाठी प्रशासकीय सहाय्यक प्रशासन अधिकारी यासाठी. तर याचीही मित्रांनो फॉर्म भरायची डेट पहा 7 एप्रिल 2025 आहे आणि लास्ट डेट आहे ती 28 एप्रिल 2025 आहे. तर येथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आरक्षणाची वगैरे इथे माहिती दिलेली आहे. तर यामध्ये खेळाडू आरक्षण वगैरे, दिव्यांग आरक्षण अशी मित्रांनो माहिती दिलेली आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची आपल्याला पहा शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. तर शैक्षणिक अर्हता पासेस अ डिग्री इन आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ और ॲग्रिकल्चर ऑफ अ recognized university or an equivalent qualification and thereafter. तर मित्रांनो अनुभव ही यासाठी लागणार आहे. तर अनुभव पहा काय लागणार आहे. पासेस एक्सपिरियन्स इन सुपरवायझरी कॅपॅसिटी इन एनी डिपार्टमेंट ऑफ ऑफिस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, लोकल बॉडी और इंडस्ट्रियल और कमर्शियल अंडरटेकिंग फॉर नॉट लेस दॅन 3 इयर्स. तर मित्रांनो असा तुम्हाला अनुभव लागणार आहे
आणि यासाठी प्राधान्यशील अर्हताही येथे दिलेली आहे. तर प्रिफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट हू पासेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑफ अ recognized university or experience in administrative work relating to a large industrial or commercial establishment and in organization and method work. तर मित्रांनो यासाठी ही शैक्षणिक अर्हता लागणार आहे. क्रमांक 4ची जाहिरात पहा. तर मित्रांनो 4थीची जाहिरात आहे सहाय्यक संचालक राज्य रेशीम सेवा गट अ ची. तर यासाठी मित्रांनो एक जागा आहे. तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने रेशीम संचालनालयातील सहाय्यक संचालक राज्य रेशीम सेवा गट अ या संवर्गातील ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर पदसंख्या 1 आहे आणि ही जी जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे. तर अशा मित्रांनो एकूण एक जागा आहे या जाहिरातीमध्ये. तर अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक 7 एप्रिल 2025 मित्रांनो फर्स्ट डेट आहे आणि लास्ट डेट 28 एप्रिल 2025 असेल. तर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे. यामध्ये तुम्ही अनाथ आरक्षण, वेतन श्रेणी, पात्रता, वयोमर्यादा ही पाहू शकता. तर पहा शैक्षणिक अर्हता पासेस अ डिग्री इन सायन्स विथ ॲग्रिकल्चर, सेरिकल्चर, बायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी और टेक्सटाईल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास. तर यासाठी अनुभव लागणार आहे. पासेस नॉट लेस दॅन 6 years ऑफ एक्सपिरियन्स of which at least 3 years of experience should be practical experience in agriculture, sericulture, biology, zoology, botany or textile engineering and 3 years experience should be मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स. तर मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला हा एक्सपिरियन्स लागणार आहे. मराठीची लँग्वेज तुम्हाला नॉलेज पाहिजे मराठी लँग्वेजचं. तर येथे प्राधान्यशील अर्हता येथे दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो आपली 5वी जाहिरात आहे. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा महानगरपालिका सेवा गट अ. तर मित्रांनो क्लास 1चं हे पद आहे. आणि मित्रांनो तुम्हाला 5ही जाहिरातीचं नोटिफिकेशन मित्रांनो PDF पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये माझा WhatsApp नंबर देत आहे. तर त्यावरती तुम्हाला जे 5ही जाहिरातीची नोटिफिकेशन असेल तर ती मित्रांनो मिळून जाईल. तर तुम्हाला जी नोटिफिकेशन पाहिजे असेल तर त्यासाठी मित्रांनो मेसेज करा. मी तुम्हाला WhatsAppवरती संपूर्ण PDF पाठवेन. तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील महानगरपालिकेकडून प्राप्त मागणीपत्रानुसार प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा महानगरपालिका सेवा गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पदसंख्या आहे 1 आणि हे मित्रांनो जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी जागा आहे. 1 पदसंख्या आहे. तर मित्रांनो अशी एकूण एकच जागा यासाठी. तर याचाही मित्रांनो फॉर्म भरायची डेट आहे 7 एप्रिल 2025 फर्स्ट डेट आणि लास्ट डेट आहे 28 एप्रिल 2025. तर यासाठी पहा शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. तर यासाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी अथवा भारतीय वैद्यक परिषदेच्या 1956च्या अधिनियमातील प्रथम व द्वितीय अनुसूचित विहित केलेली इतर कोणतीही अर्हता आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची कोणत्याही वैद्यकीय शास्त्रातील किंवा रुग्णालयातील प्रशासनामधील पदव्युत्तर पदविका धारण करणारा असावा. तर उमेदवार माध्यमिक शाला प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी उच्च स्तर निम्न स्तर घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अनुभव तुम्हाला लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी तुलनात्मक पदावरील प्रत्यक्ष काम करण्याचा आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला आणि उपरोक्त 9.11 मधील अर्हता धारण करून 10 वर्षापेक्षा कमी नाही एवढ्या कालावधीचा अनुभव धारण करणारा असावा. तर बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे पत्र क्रमांक मित्रांनो येथे लिहिलेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला कामाचा अनुभव असावा लागणार आहे. तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा जो दिनांक आहे तो प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तर अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल. तर उमेदवाराचे नाव महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीकृत केलेले असावे. तर अनुभवाच्या दाव्याबाबत ही येथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो याच्या कर्तव्य निवड प्रक्रिया वगैरे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो ह्या आपल्या 5 जाहिराती होत्या त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. या 5ही जाहिरातीची किंवा मित्रांनो यापैकी एकाची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर नक्की तुम्ही WhatsAppवरती मित्रांनो मेसेज करा. तुम्हाला PDF मिळून जाईल.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशाच मित्रांनो जाहिरातीसाठी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.